खिचडी घोटाळ्यावरून राजकारण हे चांगलंच रंगलंय। खिचडीची कामं ज्यांना मिळाली त्यांची यादी जाहीर करा असं आवाहन संजय राऊत यांनी केलेलं आहे। ज्यांना पत्रकार परिषदा घ्यायच्या आहेत त्यांनी खुशाल घ्या, त्यांचं वस्त्रहरण मी करतो अशा शब्दामध्ये राऊत यांनी राहुल कनाल यांच्यावरती हल्लाबोल केलाय। तर आरोप सिद्ध करून दाखवा अन्यथा राजीनामा द्या असं प्रति आव्हान कनाल यांनी राऊत यांना दिलेलं आहे। तर दुसरीकडे आरोप सिद्ध झाल्यास आम्ही राजीनामा देऊ असं सुद्धा अमेय घोले म्हणाले। खिचडीच्या संदर्भातल्या ज्या कंपन्यांना कामं मिळाली यादी जाहीर करा। त्यातले किती लोक आज त्या गटामध्ये किंवा तटामध्ये गेले आहेत ते जाहीर करा। हे फीसी घेणार उघडं करेन पूर्णपणे सगळ्यांना। आता सांगतो मी, सगळे लुटीचा पैसा घेऊन पळाले लोक आहेत। ते लूट केली आणि पळाले संरक्षणासाठी। त्यांनी घेऊ द्या पीसी, मग ये सगळे चोर कंपनीचे सगळे वस्त्रहरण करतो आम्ही। हमारे नाम पे कोई भी घोटाला, चाहे वो आपका खिचड़ी घोटाला हो, चाहे आपने जो रेमडेसिविर का घोटाला किया हो, चाहे आपने जो डेड बॉडी बैग्स का घोटाला किया हो, कोई भी घोटाले में आप आरटीआई निकालिए। मेरे से जुड़ा हुआ, अमय जी से जुड़ा हुआ कोई भी कंपनी, कोई भी नाम अगर आए तो आप भी बाला साहेब की सौगंध खा के बोलिए कि आप राजनीति से आप इस्तीफा देंगे। हम इस्तीफा देने तैयार है। क्या आप में वो धाडस है? आज मी तुम्हाला थणकावून सांगतोय की फक्त खिचडी नाही तर इतर गोष्टींमध्ये पण जे मेडिकल एजन्सीज आहेत त्याच्यात तुम्ही माहिती काढा। मी फॅक्ट सांगतोय की पुढच्या 30 दिवसात की 45 दिवसात आम्ही राऊत साहेबांना आम्ही ही पण सांगतो की तुम्ही आरटीआय टाका, आम्ही पण आरटीआय टाकतो आणि ज्यांचे सिद्ध होत आहेत जितके कंपनीज आहेत खिचडी म्हणा की इतर गोष्टी म्हणा ते आम्ही काढतो, तुम्ही पण काढा। जॉईंट पत्रकार परिषद घ्यायची तर जॉईंट पत्रकार परिषद घेऊ किंवा तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही वेगळे घ्या, आम्ही वेगळे घेऊ, आम्हाला जॉईन करायला हरकत नाही। एक मोठी अपडेट पाहूयात। लोकसभेच्या 8 जागांवरून मवियामध्ये धुसफूस सुरू असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डीसह मुंबईतील जागांचा यात समावेश आहे। या 8ही जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस दावा करत आहे। काँग्रेस पक्ष मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागा वर्षा गायकवाड आणि संजय निरुपम यांच्यासाठी मागतंय। या दोन्ही जागांवरती ठाकरे गट विजयी झाला होता, त्यामुळे ठाकरे गट त्या जागा सोडण्यास तयार नाहीये।